तर नगरपालिका निवडणुकीप्रमाणे कागलमध्ये झेडपीत एकटं पाडलं जात आहे. आपत्ती नसून मंडलिक गटासाठी ही संधी आहे असं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून सामोरं जाण्याची इच्छा होती, मात्र भाजप आणि राष्ट्रवादीनं मला सोबत घेता येणार नाही असं सांगितलं. दोन्ही पक्षांना माझी भीती वाटतेय असं देखील संजय मंडलिक म्हणाले. तर दोन्ही पक्षातील नाराज माझ्याकडे उमेदवारीसाठी गर्दी करतायत असं देखील संजय मंडलिक यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर कागलमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष ही महायुती आकारायला असं वाटत होतं. महायुतीचा एक घटक म्हणून मी महायुतीच्या सर्व नेत्यांना सुद्धा सांगितलं की महायुतीनं मध्ये लढायची आमची तयारी आहे. पण दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं असा निर्णय घेतला आमच्या तालुक्यामध्ये की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि शिवसेना त्यांनी बाजूला ठेवायला ठरवलं. त्यामुळं ज्या पद्धतीनं नगरपालिकेला झालं तीच पुनरावृत्ती आम्हाला एकटं पाडण्यात झालेलं आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं इच्छुक यायला लागलेत. आता मला प्रश्न असा निर्माण झाला आहे, आमची मूळची आहेत त्यांना कसं उभा करायचं आणि बाहेर जे इच्छुक यायला लागले त्यांच्यासुद्धा सामावून कसं घ्यायचं. खरं म्हटलं तर इच्छुक यायला लागले त्याचा अर्थच असा आहे की आमच्या शिवसेनेकडं, त्या शिवसेनेच्या कामामुळे लोक आमच्याकडे आकृष्ट झालेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे ही कार्यकर्त्यांना अमान्य झाली असं यातनं दिसतंय. तोच मला पडलेला एक कोडा आहे. खरं म्हटलं तर मी एक पिक्चर बघितलं होतं. त्या पिक्चरमध्ये एक नायक, एक व्हिलन दुसऱ्याला गोळी घालतोय आणि त्याला विचारलं जाते का गोळी घातली, तर तुम्ही मला त्याची बूट आवडली नाहीत. आता माझं त्यांना काय आवडलं नाही मला माहिती नाही, पण मला एकटं ठेवण्याचा प्रयत्न होतो. सगळ्यांच्या पुढ्यातच हे या पद्धतीनं शिवसेना म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या मागणी केल्या. प्रत्येक स्थानिक परिस्थितीनुसार तिथले निर्णय घेण्याचे अधिकार तिथल्या नेत्यांना आहेत. आता आमच्या तालुक्यातल्या तिन्ही नेत्यांनी ठरवलं की आपण सगळे एकत्र यायचं. संजय मंडलिकांच्या गटाला मी शिवसेनेला बाजूला ठेवायचं. आता बाजूला ठेवलं म्हणजे फार मोठं बिघडलं असं मी मानणार नाही, कारण कुणी एकत्र यावं कुणी येऊ नये ह्याच्यावर काही बंधन नाही. पण एकटं लढण्याचा अनुभव मला आहे आणि हे मला वाटतं आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. पुण्याच्या मावळमध्ये महायुती तुटणार हे जवळपास